परतूरमधून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। हॉटेलमध्ये जेवण करत असलेल्या एका दिव्यांग ऑटो रिक्षा चालकाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे अपंग असलेल्या व्यक्तीला कॅबिनमधून फरफटत बाहेर काढून लाथा बुक्क्यांनी आणि काठीनं मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे। परतूर शहरातील परतूर सेलू रोडवरील एका मनपसंत हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार अली हसन मोहम्मदी हे दिव्यांग ऑटो रिक्षा चालक असून ते मंगळवारी रात्री हॉटेलमधील कॅबिनमध्ये जेवण करत होते। सचिन काकडे, सचिन माकोडे, लक्ष्मण सोळंके आणि करण पवार हे याच वेळी तिथे आले आणि हे लंगड्या कॅबिन खाली कर असे म्हणत दमदाटी केली। त्यावर पीडित व्यक्तीनं जेवण झाल्यावर उठतो असं सांगताच या चौघांनी मिळून अपंग ऑटो चालकाला कथितरित्या अपमानास्पद शब्द वापरत कॅबिनमधून बाहेर ओढले। दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या व्यक्तीला फरफटत बाहेर काढून लाथा बुक्क्यांनी आणि काठीनं मारहाण करण्यात आल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात सचिन काकडे, सचिन माकोडे, लक्ष्मण सोळंके आणि करण पवार या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिव्यांग व्यक्तीला कथितरित्या फरफटत मारहाण केल्याचा हा प्रकार संतापजनक मानला जातोय। या प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई काय होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।